विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर बघितलं होतं. आज आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर बघायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट in a circular arc of wire. आता आर्क म्हणजे काय, तर एखादी वर्तुळाकार वायर आपण घेतली तर त्या वर्तुळाकार वायरचे कंस आपण म्हणतो तसा. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं असा हा आर्क काढला, तर याचा हा सेंटर समजा इथे घेतला, तर या सेंटर पासून याची त्रिज्या किती असणार आहे, आर आहे. समजा आर इज द रेडियस ऑफ दिस आर्क, आर बार. या पूर्ण आर्क ए बी असं नाव देऊ आपण, आर्क ए बी. तर ही जी आर्क ए बी आहे, या ए बी आर्कनं या सेंटरशी केलेला जो अँगल आहे त्याला आपण म्हणूया थीटा. थीटा इज अँगल मेड बाय दिस आर्क ॲट सेंटर ओ. या सेंटरच्या ठिकाणी मग निर्माण झालेला मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी आपल्याला बायोट सावर्ट लॉचा उपयोग करायचा आहे. आणि बायोट सावर्ट लॉचा उपयोग करण्यासाठी आपल्याला काय घ्यायला पाहिजे, एक सेगमेंट घ्यायला पाहिजे डीएल एवढ्या लांबीचा. आता इथं आपण म्हणूया हा जो करंट आहे तो क्लॉकवाईज दिशेनं वाहतो असं म्हणूया. म्हणजे आय इज करंट फ्लोईंग थ्रू दिस आर्क. डीएल इज अ स्मॉल लेंथ एलिमेंट. म्हणजे डीएल बार जर घ्यायचा म्हणला तर डीएल बार आता या दिशेनं होईल बघा. तर हा जो डीएल बार आहे, या डीएल बारचा इथं हा सेंटर आहे ए या ठिकाणी असं म्हणूया आपण. आणि या डीएल बारनं ओ या ठिकाणी केलेला अँगल हा आपण नंतर घेणार आहे, तो डी थिटा आहे असं म्हणूया. मग इथं ओ इज सेंटर, आय इज करंट इन अँड क्लॉकवाईज डायरेक्शन अँड आर इज रेडियस. थिटा इज द अँगल सबटेंडेड बाय ए बी ॲट सेंटर ओ अँड डीएल इज स्मॉल एलिमेंट ॲट पॉइंट ए. मग आपल्याला बायोट सावर्ट लॉचा उपयोग करायचा आहे. अँड देअरफॉर द मॅग्नेटिक फील्ड डी बी बार ॲट पॉइंट ओ किती असेल बघा, डी बी बार आपण घेणार आहे. आणि त्यामुळे इथं व्हेक्टर नोटेशन मध्ये घ्या, म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल बार क्रॉस आर बार डिवायडेड बाय आर क्यूब. तर इथं बघा आर हा रेडियस आहे आणि आर हाच या डीएल पासून हा पॉइंट जो आहे या पॉइंट पर्यंतचा अंतर आहे आणि त्यामुळं आर क्यूब आलं. आर बार हा असा यांच्यातला हा वेक्टर घेणार आपण, डीएल बार द लेंथ वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ करंट. आता याला जर आपण फोड केली म्हणजेच व्हेक्टर प्रोडक्टच्या ऐवजी नुसतं मॅग्निट्यूड घेतलं, डीबी इक्वल टू काय येईल मग, म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल, डीएल बार क्रॉस आर बार म्हणजे काय ना, डीएल आर साइन थिटा. डीएल आर साइन थिटा म्हणजे नुसतं आपण डीएल साइन थिटा घेऊया आणि एका आर ला घालवलं म्हणजे डीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. इथं तुम्ही लिहू शकता डीएल बार क्रॉस आर बार इज इक्वल टू आर डीएल साइन थिटा. आणि त्यामुळं आर कॅन्सल झाला. आता बघा हियर थिटा इज अँगल बिटवीन डीएल बार अँड आर बार. डीएल बार अँड आर बार. नाव डीबी इक्वल टू काय आलं बघा, मग आर डीएल साइन थिटा मधला थिटा इथं किती असणार आहे, इथं आपला हा
रेडियस आणि ही काय झाली स्पर्शिका म्हणतो टँजंट सारखं, आणि त्यामुळं थिटा इक्वल टू 90 डिग्री. साइन 90 इक्वल टू काय येणार 1, अँड देअरफॉर डीबी इक्वल टू काय आलं म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्मॉल एलिमेंट डीएल. आपल्याला पूर्ण एबी या आर्कमुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन काढायचंय, आणि हे काढण्यासाठी तुम्हाला काय घ्यायला लागेल मग इंटिग्रेशन, म्हणजे टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट ओ ड्यू टू द एंटायर आर्क ए बी आपण काढूया. मग किती होईल बघा ते आता एंटायर आर्क ए बी या डीबीचं इंटिग्रेशन, म्हणजेच बी इक्वल टू इंटिग्रेशन डीबी. इंटिग्रेशन डीबी कुठून कुठपर्यंत ए पासून बी पर्यंत, अँड देअरफॉर इंटिग्रेशन डीबी बी इक्वल टू इंटिग्रेशन साइन मध्ये म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल अपॉन आर स्क्वेअर. आता कॉन्स्टंट जे आहेत ते सगळे आपण काय घेऊया या इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊया, आणि फक्त काय राहिलं मग कंसात डीएल राहिलं. म्हणजेच इंटिग्रेशन साइनच्या बाहेर काय काय आलं म्यू नॉट अपॉन 4 पाय आय अपॉन आर स्क्वेअर पण आलं बघा, आणि इंटिग्रेशन डीएल. तर डी आर हा सुद्धा कॉन्स्टंट आहे, पण या डीएलचं कन्व्हर्शन आपल्याला आरच्या रूपात करायचंय, आणि हे आरच्या रूपात करताना आपल्याला काय माहिती आहे की थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस ह्या फॉर्म्युलानुसार आपला हा डीएल ना या 0 म्हणजे ओ च्या ठिकाणी निर्माण केलेला जो अँगल आहे तो आपण घेणार आहे, आणि हा जो अँगल आहे तो अँगल हा डी थिटा आहे असं गृहीत धरूया आपण. म्हणजेच डी थिटा इक्वल टू काय येईल आर्क डीएल अपॉन रेडियस इथं आर रेडियस आर, म्हणजे डीएल इक्वल टू काय आलं बघा आर डी थिटा. डीएल इक्वल टू आर डी थिटा. देअरफॉर इथं काय आलं म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर स्क्वेअर इंटिग्रेशन आर डी थिटा. आर सुद्धा कॉन्स्टंट आहे तो बाहेर आला, म्हणजे काय शिल्लक राहिलं म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर इंटिग्रेशन डी थिटा. आणि इंटिग्रेशन डी थिटा म्हणजे ए पासून बी पर्यंतचा अँगल, एकूण टोटल अँगल किती झाला या ओ या ठिकाणी सबटेंड झालेला तो किती येणार म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर आहे तसं आलं. इंटिग्रेशन डी थिटा म्हणजे पूर्ण ए बी न या ओ या ठिकाणी सबटेंड केलेला अँगल तो किती आहे मग थिटा. अँड दिस इज युअर मॅग्नेटिक इंडक्शन ऍट सेंटर ऑफ an current carrying arc, center of a current carrying arc, and म्हणाल नको center of a current carrying arc, म्हणजे आर्क ए बी मुळे या सेंटरला निर्माण झालेला जो मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते किती आलं बघा म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर इंटू थिटा. थिटा इज अँगल सबटेंडेड बाय दिस आर्क ऍट द सेंटर ओ. आता याचाच उपयोग करून तुम्हाला काय काढता येईल मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटर ऑफ अ करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल. करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल म्हणजेच इथं आता हा जो आर्क आहे तो पूर्ण आर्क सेंटर पासून असं तुम्हाला काय घेता येईल पूर्ण वर्तुळ काढता येईल. तर वर्तुळ काढलं की या वर्तुळामुळं म्हणजेच या सर्क्युलर कॉइलमुळं सेंटर ओ ला निर्माण झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन. याच इक्वेशनचा उपयोग करता येईल. काय आलंय बघा आपलं आर्क मुळे निर्माण झालेलं बी इक्वल टू काय आलं म्यू नॉट
I अपॉन 4 पाय R इंटू थिटा आलं. आता या ए बी असं होतं बघा मगाशी, हे ए बी होतं, तर पूर्ण वर्तुळामुळे निर्माण झालेला थिटा किती असेल मग तो हा थिटा या आपण रेडियन या युनिट मध्ये घेऊया. म्हणजेच पूर्ण वर्तुळामुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन किती येईल म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर इंटू थिटाच्या ऐवजी काय लिहिता येईल तुम्हाला 2 पाय. 2 पाय इज द प्लेन अँगल सबटेंडेड बाय द होल सर्क्युलर कॉइल. पूर्ण सर्क्युलर कॉइल मुळे ओ या ठिकाणी जो अँगल असणार आहे तो 2 पाय आला. आणि त्यामुळे इथं काय आलं बघा बी इक्वल टू म्यू नॉट आय आहे तसं आलं 2 पाय आणि 4 पाय मधले काय शिल्लक राहिलं 2 शिल्लक राहिलं. पाय कॅन्सल झाला. म्यू नॉट आय अपॉन 2R. मग इथं ही जी कॉइल आहे ही कॉइल फक्त एकाच वायरच्या वेढ्याची बनलेली आहे असं गृहीत धरून आपण काढलं. म्हणजे 1 टर्न मुळे एवढं मॅग्नेटिक इंडक्शन निर्माण झालं या सेंटरला. तर समजा असे कॉइलचे n टर्न्स असतील, n नंबर ऑफ टर्न्स असतील, तर प्रत्येक टर्नमुळे एवढं मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे एकूण किती n टर्नमुळे निर्माण झालेलं n न गुणायला पाहिजे. म्हणजे म्यू नॉट एन आय अपॉन 2R. म्यू नॉट एन आय अपॉन 2R. And this is the magnetic induction produced due to a circular current carrying coil at its center. आता हे जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, दिस मॅग्नेटिक इंडक्शन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ कॉइल. प्लेन ऑफ कॉइल म्हणजे या वर प्लेन ऑफ कॉइल म्हणजे प्लेन ऑफ फिगर म्हटलं तरी आपण इथं आपण तुम्हाला माहित आहे मी असं सेंटरमध्ये असा पॉइंट काढला की तो वरच्या दिशेने येणारा मॅग्नेटिक इंडक्शन असणार आहे आणि असं वर्तुळात क्रॉस काढला की तो आतल्या दिशेने म्हणजे 2 डायरेक्शन्स असू शकतात. म्हणजे ही जी करंट कॅरिंग कॉइल आहे या करंट कॅरिंग कॉइल मध्ये जर करंट तुमचा असा आपण घेऊ शकतो बघा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये करंट असेल तर हा जो मॅग्नेटिक इंडक्शन असणार आहे, हे जे मॅग्नेटिक इंडक्शन असणार आहे ते आतल्या दिशेनं असं आत घुसणार असणार आहे. आणि जर हा जो करंट आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल तर हे मॅग्नेटिक इंडक्शन सेंटरला निर्माण झालेलं कसं असतं परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डायरेक्टेड आउटवर्ड्स. म्हणजेच एकाच कॉइल मध्ये हे 2 फेसेस असतात. फेस ए आणि फेस बी असं म्हणलं तुम्ही तर एका कॉइलच्या फेसमध्ये हा करंट क्लॉकवाईज दिसतो आणि त्या दुसऱ्या फेसमध्ये तो अँटी क्लॉकवाईज दिसतो. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की हा जो करंट आहे तो एका फेसमध्ये असा आपण क्लॉकवाईज घेऊ शकतो आणि दुसऱ्या फेसमध्ये तो काय होतो मग अँटी क्लॉकवाईज. आणि त्यामुळं एका फेसमधनं तो मॅग्नेटिक इंडक्शन आत घुसणार आणि दुसऱ्या फेसमधनं तो बाहेर येणार. म्हणजेच एक फेस हे त्याचं एस पोल सारखं वागतं आणि दुसरं फेस एन पोल सारखं. म्हणजे जी करंट कॅरिंग कॉइल आहे इट बिहेव्स ॲज मॅग्नेटिक डायपोल. करंट कॅरिंग कॉइल बिहेव्स ॲज मॅग्नेटिक डायपोल म्हणजे त्याचे एक फेस हा एस पोल सारखा वागतो आणि दुसरा फेस हा एन पोल सारखा वागतो. आता हे एक्स्ट्रा एक माहिती मी तुम्हाला सांगितली यावर्षी 12वीत ते लागेल तुम्हाला. मग आपल्याला आता पुढचं काय बघायचं बघा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लॉंग करंट कॅरिंग पॅरलल वायर्स. फोर्स ऍक्टिंग बिटवीन 2 लॉंग पॅरलल वायर्स. फोर्स मग फोर्स बिटवीन म्हणलं तरी चालेल किंवा इथं तुम्हाला आता हेडिंग काय दिलंय फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लॉंग करंट कॅरिंग पॅरलल वायर्स. आता 2 वायर्स आपण कन्सिडर करूया आणि 2 वायर्स ह्या एकमेकांना पॅरलल अशा आपण ठेवल्यात म्हणूया स्पेसमध्ये.
मग इथं आपण अशा 2 वायर्स काढूया. सपोज दीज आर द 2 वायर्स. एक वायर आहे आणि याच्यापासून डी एवढ्या अंतरावर आपण दुसरी वायर काढली. दोन्ही मधला जो करंट आहे तो असा वरच्या दिशेनेच आहे असं गृहीत धरूया आपण. म्हणजेच हा जो करंट आहे पहिल्या मधला याला आपण म्हणूया I1, दुसऱ्या मधला करंट आहे याला म्हणूया I2. आता या दोन्ही मधला अंतर परपेंडिक्युलर किती सांगितलं मी तुम्हाला? D. D is perpendicular distance between the two long parallel wires separated by distance D. I1 be the current in first wire, I2 be the current in second wire, which are in same direction. म्हणजे दोन्ही एका दिशेत आहेत. आणि मग आता इथं तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी एखाद्या कंडक्टरमध्ये करंट वाहतो त्यावेळी त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. म्हणजे इथं आपण हा फर्स्ट कंडक्टर आहे असं म्हणलं आणि याला सेकंड म्हणलं तर हा जो पहिला कंडक्टर आहे या पहिल्या कंडक्टरमध्ये करंट वाहतो आणि पहिल्या कंडक्टरमध्ये करंट वाहतो त्यामुळे त्याच्या भोवती काय तयार होणार? मॅग्नेटिक फील्ड. मग समजा B1 एवढं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं D एवढ्या अंतरावर तर आपल्याला हे काढता येतं बघा. स्ट्रेट कंडक्टरमुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन B1 इक्वल टू काय येतं? म्यू नॉट I1 अपॉन 2 पाय D. म्यू नॉट I1 अपॉन 2 पाय D. आणि इथे जर राईट हँड रूल वापरला आपण, हा कंडक्टर असा आपल्या उजव्या हातात धरला असं गृहीत धरलं तर हे जे मॅग्नेटिक इंडक्शन असतं इथं आता एक पॉइंट कन्सिडर केला तर दिस मॅग्नेटिक इंडक्शन इज इन टू द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे इथं आपण असं काढू शकतो दिस मॅग्नेटिक इंडक्शन इज B1 इज डायरेक्टेड इन टू द प्लेन ऑफ द पेपर परपेंडिक्युलर टू द फिगर असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आतल्या दिशेनं असं जाणार आहे B1 आहे. आता आपल्याला इथला दुसरी वायर कन्सिडर करूया. नाउ द सेकंड वायर कॅरिंग करंट I2 इज इन मॅग्नेटिक इंडक्शन B1. B1 या मॅग्नेटिक इंडक्शन मध्ये ही करंट कॅरिंग वायर आहे अँड देअरफॉर इट इज ऍक्टेड अपॉन बाय लॉरेन्स फोर्स. लॉरेन्स फोर्स ऍक्ट होतो हे सगळं आपलं झालेलं आहे. आता दुसऱ्या वायरवर ऍक्ट होणारा फोर्स आहे म्हणून याला आपण F2 म्हणूया. आणि हा जो F2 आहे तो F2 कसा काढायचा? तर दुसऱ्या वायर मधला करंट I2, दुसऱ्या वायरवर ऍक्ट होणारा मॅग्नेटिक इंडक्शन B1 आणि त्या छोटासा इलेमेंट त्यातला कन्सिडर केला असेल तर DL, इंटिग्रेशन DL. आता हा जो इंटिग्रेशन DL आहे तो इंटिग्रेशन DL फॅक्टर आहे तसाच ठेवला तरी चालेल. आपण काय या वायरची लांबी नंतर लक्षात घेऊया. म्हणजेच F2 इक्वल टू I2 B1 इंटिग्रेशन DL. आता या B1 ची किंमत घाला. I2 इंटू B1 काय आहे? म्यू नॉट I1 अपॉन 2 पाय D इंटिग्रेशन DL. या F2 ची दिशा काढा. F2 इज हॉरिझॉन्टल. ही F2 कशी येते बघा? हॉरिझॉन्टल अँड टुवर्ड्स द फर्स्ट वायर. F2 is horizontal and towards the first wire. Towards the first wire. आता फोर्स पर युनिट लेंथ ऑफ वायर काढूया. म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ ऑफ वायर 2. ती कशी काढणार? F2 अपॉन या वायरची पूर्ण लांबी म्हणजे इंटिग्रेशन DL. याला आपण F न दाखवूया. म्हणजे F बरोबर काय येईल? हा इंटिग्रेशन DL कॅन्सल झाला आणि म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय D. म्हणजे फोर्स पर युनिट वायर, युनिट लेंथ ऑफ वायर म्हणलं आपण. F स्मॉल f इक्वल टू म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय D. सिमिलरली द फोर्स F1, आता याला काय म्हणूया आपण? F2 म्हणलं तर फोर्स F1 काढायचं. हे F1 काढण्यासाठी आता ह्या दुसऱ्या वायरचा विचार केला
तर दुसरी वायर पण डी एवढ्या अंतरावर B2 एवढं मॅग्नेटिक इंडक्शन निर्माण करेल. म्हणजे इथं काय येईल बघा, B2 इक्वल टू μ0 I2 अपॉन 2πd. आणि त्या B2 मध्ये आता पहिली वायर आहे जी I1 एवढा करंट वाहते म्हणूया आपण, आणि त्यामुळे त्याच्यावर पण फोर्स ऍक्ट होईल. त्याला आपण F1 म्हटलं तर F1 इक्वल टू काय येईल, I1 B2 इंटिग्रेशन dl. आणि त्यामुळं इथं ही घातलं आपण सगळं, तर F1 इक्वल टू काय आलं, μ0 I1 I2 अपॉन 2πd इंटिग्रेशन dl. इथं सुद्धा आपण फोर्स पर युनिट लेंथ काढा. म्हणजेच त्याला आपण इथं मगाशी स्मॉल एफ म्हणले तसं इथं पण याला स्मॉल एफ काढूया. स्मॉल एफ इज इक्वल टू, आता याला F2 म्हणा तुम्ही पाहिजे तर, आणि याला स्मॉल F1 म्हणा. म्हणजे काय येईल बघा, इंटिग्रेशन dl न भागायला पाहिजे. म्हणजे F1 अपॉन इंटिग्रेशन dl म्हणजे स्मॉल F1 बरोबर काय आलं, μ0 I1 I2 अपॉन 2πd. या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन 2 म्हणू शकता, या इक्वेशनला इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची तुलना करा. काय होईल बघा, ही दोन्ही मॅग्निट्यूड सारखे दिसतात. पण इथं आपण यांची दिशा सांगितली नाही बघा. इथं हा जो B1 आहे तो B1 असा बाहेरच्या दिशेने असतो. म्हणजे B1 परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डायरेक्टेड आउटवर्ड्स. आणि याच्यावर मग त्यामुळे ऍक्ट होणारा जो फोर्स असतो तो हॉरिझॉन्टल आला अँड टुवर्ड द सेकंड कंडक्टर. म्हणजे हा B2 आहे आणि हा F1. म्हणजे F2 is horizontal and towards the first wire and F1 is again horizontal and towards the second wire. दोन्ही मॅग्निट्यूड सारखेच आहेत आणि त्यामुळे इथं काय लिहिता येईल तुम्हाला, दोन्ही मॅग्निट्यूड सारखेच आहेत. म्हणजे डायरेक्शन न दाखवली म्हणली तर कसं दाखवता येईल, F1 बार जर दाखवायचं म्हणलं तर इक्वल टू -F2 बार. आणि मॅग्निट्यूड म्हणलं की F1 इक्वल टू F2. म्हणजेच आपण काय म्हणूया, द टू वायर्स कॅरिंग करंट्स इन सेम डायरेक्शन अट्रॅक्ट्स इच अदर. म्हणजे दोन वायर्स ज्या आहेत ज्या एकाच दिशेनं करंट कॅरी करतात, दे अट्रॅक्ट इच अदर विथ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स पर युनिट लेंथ ऑफ द कंडक्टर आपण म्हणूया स्मॉल एफ न दाखवूया त्याला. स्मॉल एफ बरोबर काय येतं मग, μ0 I1 I2 upon 2πd. This is the force of attraction between two current carrying wires carrying currents in same direction. आता समजा दोन्ही करंट्स अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर मात्र ह्या दोन्ही वायर्स एकमेकांना काय करतील, रिपेल करतील. म्हणजेच आपण काय म्हणूया, parallel currents attract each other and anti-parallel currents repel each other. Parallel currents म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये असलेले करंट्स हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि एक करंट वरच्या दिशेने आणि दुसरा करंट खालच्या दिशेने असेल तर त्या दोन्ही एकमेकांना रिपेल करतात. आता याच इक्वेशन वरून आपल्याला एम्पियरची व्याख्या करायची आहे बघा. एम्पियरची व्याख्या कशी करता येईल, एम्पियरची व्याख्या, तर इथं आपण समजा एक असा हाच फॉर्म्युला घेतला, टू पॅरलल करंट्स अँटी पॅरलल करंट्स असे दोन्ही पैकी घेतलं तरी चालेल आणि त्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन घेतला. म्हणजे किती आहे बघा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दोन वायर्स मधला μ0 I1 I2 अपॉन 2πd. I1 म्हणजे पहिल्या कंडक्टर मधला करंट, I2 म्हणजे दुसऱ्या कंडक्टर मधला करंट आणि D म्हणजे त्या दोन्ही मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स. Now suppose I1 equal to I2 equal to 1 ampere. I1 equal to I2 equal to 1 ampere. आणि त्या दोन्ही मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते 1 मीटर आहे. आणि या दोन्ही जे वायर्स आपण ठेवल्यात त्या व्हॅक्यूम मध्ये ठेवल्यात तर μ0 इक्वल टू तुम्हाला माहिती आहे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम आपण म्हणतो, त्याची किंमत किती येते, μ0 इक्वल टू 4 × 10⁻⁷
वेबर पर एम्पियर मीटर. 4.10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. आणि त्यामुळं एफ इक्वल टू काय येतं बघा, 4π×10⁻⁷ इंटू 1 डिवायडेड बाय 2π×1 मीटर. म्हणजेच याचं किती किंमत आली, 2π कॅन्सल झालं, 2 राहिलं नुसतं शिल्लक, इंटू 10⁻⁷. आणि युनिट काय येणार याचं, न्यूटन पर मीटर. स्मॉल एफ इक्वल टू 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर. आणि याच्यावरनं आपण एम्पियरची व्याख्या कशी करू शकतो की 1 एम्पियर हा असा करंट आहे जो 2 स्ट्रेट पॅरलल कंडक्टर्स मधून वाहत असताना, ज्या 2 पॅरलल कंडक्टर्सना तुम्ही कुठे ठेवलंय, व्हॅक्यूम मध्ये ठेवलंय 1 मीटर अंतरावर, त्यावेळी ते किती फोर्स निर्माण करतात, 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर लेंथ ऑफ द कंडक्टर. प्रत्येक कंडक्टरच्या पर मीटर लांबीवर किती फोर्स निर्माण करतात, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन 2 × 10⁻⁷ न्यूटन एवढा. मग इंग्लिशमध्ये कसं सांगता येईल याची व्याख्या, 1 एम्पियर इज डिफाइंड ॲज दॅट constant current flowing through 2 straight parallel conductors किंवा wires of infinite length kept 1 meter apart in vacuum produce a force of attraction or repulsion of 2 × 10⁻⁷ Newton per meter length of each conductor. प्रत्येक कंडक्टरच्या 1 मीटर लांबीवर किती फोर्स निर्माण करतात, त्या 2 × 10⁻⁷ न्यूटन एका मीटरवर निर्माण करत असतील तर त्या प्रत्येक कंडक्टरमध्ये वाहणारा करंट हा 1 एम्पियर असेल.